संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक तयार होतील। या दृष्टीने विजन 2030 हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलंय। भविष्यातील ठाणे कसे असावे किंबहुना उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी दैनिक ठाणे वैभव आयोजित आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट प्रायोजित विजन 2023 उपक्रमाचं उद्घाटन शनिवारी नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडलंय। त्यावेळी ते बोलत होते। ठाण्यातील तीनहात नाका येथील सर्व्हिस रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात 2 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात 130 शाळांतील 2000वर विद्यार्थ्यांनी सादर केलेली चित्रे आणि सुमारे 80 मॉडेल्स यांचं प्रदर्शन मांडण्यात आलंय। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी लहानपणी उत्तम संस्कार केल्यास भविष्यात हेच चांगले नागरिक बनतील। विजन 2030 सारख्या उपक्रमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक घडतील। त्यामुळे विजन 2030 हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे। पहिल्या दिवशी शहर विकास, पर्यावरण, वाहतूक, कायदा सुव्यवस्था, नियोजन या आदी विषयांवर वास्तुविशारद उल्हास प्रधान तसेच 10 न्यायमूर्ती आणि विविध तज्ञांनी मार्गदर्शन केलंय। यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना देखील मान्यवरांनी समजून घेतल्यात। वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉक्टर चंद्रशेखर वावीरकर आणि ठाणे वैभव संपादक मिलिंद बल्लाळ तसेच व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाला उदंड असा प्रतिसाद लाभलाय। भविष्यातील म्हणजे 2030 मधील ठाणे या विषयावरती विजन 2030 हे शाळेतील मुलांच्या नजरेतून भविष्यातील ठाणे हा सुंदर उपक्रम ठाणे वैभव परिवार मिलिंद बल्लाळ आणि निखिल बल्लाळ आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते डॉक्टर वावीकर अतिशय सुंदर उपक्रम प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। खऱ्या अर्थाने लहान मुलांवरती संस्कार करणं गरजेचं असतं। भविष्यात हे भारतीय नागरिक म्हणून पुढे काम करणार असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं असतं। ते काम ठाणा वैभव परिवार आणि डॉक्टर वावीकर फॅमिली करत आहे। ठाणेकरांच्या वतीने मी त्यांचा आभार मानेल की एक संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याकरता आणि पुढे तो नागरिक तयार करण्याकरता ही मंडळी काम करताय। भविष्यातील ठाणे कसं असावं या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी खूप सुंदर प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्या ठाणे शहराचे जे काही प्लॅनिंग करतायत, नियोजन करतायत त्यांच्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे। त्यामुळे अशा उपक्रमास एक ठाणेकर म्हणून मी शुभेच्छा देतो। सर्वप्रथम तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांचा सहभाग आपल्या स्मार्ट सिटी मध्ये कसा असावा हा विचार जो आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। ठाणे शहरात सकारात्मकता आहे आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब या सगळ्या प्रदर्शनात आपल्याला उमटलेलं दिसतंय। मुलांचा जो सहभाग आहे आणि त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या अद्वितीय आहेत की ते कसं बघतायत, कारण की ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काढलेली जवळजवळ 2000च्या वर चित्र आहेत, 80च्या वर मॉडेल्स आहेत आणि या सगळ्या माध्यमातून शाळांनी जो काही सहभाग दिलेला आहे त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती होईल त्यातनं ठाणे महापालिकेचं काम सुकर होईल, कारण की हे एकट्या ठाणे महापालिकेचं एकट्या शासनाचं काम नाहीये। आणि आम्ही सातत्याने ठाणे वैभवतर्फे असं सांगतोय की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी खूप वाढीव आहे। त्या वाढीव जबाबदारीला कुठेतरी साजेसं काम इथल्या संस्थांनी मग ठाणे वैभव सारखा आता सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आलेलं दैनिक यांनी पण केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हा विचार आम्ही मांडत असतो आणि सुदैवाने आम्हाला
डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांच्यासारखे त्यांचं पाठबळ लाभलं की खरोखरच एक चांगला उपक्रम, परंतु हा उपक्रम यशस्वी झाला नसता आणि एवढं मोठं व्यापक स्वरूप त्याला आलं नसतं. परंतु हे सगळं शक्य झालं कारण की डॉक्टर वावीकरांसारखी माणसं आहेत. आज महापौरांनी सुद्धा वेळात वेळ काढून इथे आले, ते मुलांशी त्यांनी हितगुज केलं. मला एकच आव्हान करायचं ठाणेकरांना की 2 दिवस हे प्रदर्शन जाणार आहे, आज आणि उद्या, शनिवार आणि रविवार. तर जितक्या लोकांनी इथे येऊन या मुलांचा उत्साह जर वाढवला तर आपल्याला पुढचे जे भावी नागरिक आहेत, जे आपण सातत्याने बोलत असतो की उद्याचे नागरिक त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी करून दाखवलंय. तर त्यांच्या फक्त पाठीवर शाबासकीचा एक जर हात ठेवला तर बरं वाटेल. धन्यवाद. ठाणे आपलं सुंदर दिसायला पाहिजे. जसे वेगवेगळे शहरं असतात, पुणे, बँगलोर, चंदीगड, त्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे. तशी ठाण्याची आयडेंटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं याचा विचार तर आपले सगळ्यात जास्ती क्रिएटिव्ह माइंड्स म्हणजे स्टुडंट्स, म्हणून आम्ही स्टुडंट्सना अप्रोच करायचा विचार केला. आणि जो रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्याने ॲक्च्युली आम्ही थक्क झालेलो. ओव्हरऑलनी सगळ्या स्टुडंट्सनी, टीचर्सनी, ड्रॉइंग टीचर्सनी, प्रिन्सिपल्सनी इतकी मेहनत घेतलेली आहे. 2000च्या वर ड्रॉइंग्स आणि 80च्या, मला वाटतं आता 100 झाली असेल, 100 मॉडेल्स आहेत. आणि इकडे थांबणार नाही, याच्यातनं काही संकल्पना घेऊन त्या पुढे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स पर्यंत किंवा योग्य त्या चॅनलमध्ये पोचवून त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह निर्माण होईल याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू.